नवरा बायकोच्या भांडणात शहाण्यानं पडू नये. छोटासा दृष्टांत आहे, ऐका लक्षपूर्वक. शेतकरी कुटुंब आहे, नवीन लग्न झालेलं आहे. नवीन त्यांचे भांडणं जादा व्हायचे. शेतात राहतात बिचारे. सकाळी सकाळी हा पती निघाला ऊस खांदायला. पती ऊस खांदायला गेला. बायकोनं त्याला आवाज दिला नाही दिला, त्यानं काय ऐकलं नाही. तो ऊस खांदून 4 वाजता घरी आला. 4 वाजता घरी आल्यानंतर त्यानं बायकोला आवाज दिला, कुठे आहेस ग, चहा ठेव. ती म्हणली, चहा ठेवायला चहा पत्ती आणली का, चहा पावडर आणली का? तो म्हणला, सकाळी सांगता येत नव्हती का? ती म्हणली, मस्त आडू सांगत होते ना. तो म्हणला, मग दुपारी एखादा मिस कॉल नाही मारता आला का? ती म्हणली, ऊसात रेंज होती का? एवढं करता करता त्यांचं झुपलं. बोला की काय झुपलं? भांडण. कशावरून? हा, चहा पावडरवरून भांडण झुपलो. मग भांडण झुपल्यावर बाईलाही कठीण, भयानक. हा तुम्हाला सगळ्यांना अनुभव. बाई म्हणते, मी होती म्हणून याचा, बोला मी होती म्हणून याचा संसार झाला. माझ्या जागेवर दुसरी असती तर तू काय आला राहिली बाई, जाय ना आज. महाराज यानं ऐकलं होतं. आणि पुरुष मंडळी, एक तुम्हाला सूत्र सांगतो, ऐका. ज्यांच्या बायका म्हणतात ना, मी होते म्हणून याचा संसार झाला, माझ्या जागेवर दुसरी असती तर राहिली नसती. ती म्हणली ना, माझ्या जागेवर दुसरी असती तर राहिली नसती. तिला म्हणायचं, लगेच तू बॅग बरं निघ. ती कुठंच जात नाही. पण तुम्हाला लई वेगळं, थांब नको जाऊ का थोडा कुठंच जात नाही. तिला कोणी विचारतंय? आजपासून एवढं औषध ध्यानात ठेवा. यानं ऐकलं होतं माझं कीर्तन. हा म्हटला, बघ तुझं लय वेळा झालं बरं का, आता तुला जायचंयच का, निघ लगीच. ती म्हणली, बाई लग्न झाल्यापासून कधी जाय म्हणलं नव्हतं मला, आज कसा बदलला बाई अचानक. हिनं रागवायचं ग 4-5 साड्या सुटकेस मध्ये टाकल्या. हा आपला बाजीवर बसला. ती याच्याकडे पाहायची. तिला वाटलं हे म्हणून थांब म्हणून, पण यानं पक्क ठरवलं. तो म्हणला, आज जाऊनच द्यायची, महाराजाचं ऐकायचंच म्हणे. बाईनं सुटकेस भरली, एका हातात सुटकेस धरली, दाराच्या बाहेर एक पाय, घरात एक पाय, आणि नवऱ्याला म्हटली, चालले बरं का. तो म्हणला, मी कुठं तुला थांब म्हणलोय. ती म्हणली, बाई आतापर्यंत कधी असं झालं नव्हतं. बाई तान 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 संध्याकाळच्या टायमाला गेली. महाराज, तुम्हाला इथं बस स्टँड कोणतं आहे जवळ? निगडी का? बाई गेली निगडीमध्ये. निगडीमध्ये एक बस येत होती मुक्कामी. बाई गेली तशी त्या मुक्कामी गाडीत बसली. मुक्कामी गाडी कळते ना, ती रातभर कुठंच हालत नाही. बाई बसली त्या गाडीत. पण बाई खिडकीपाशी बसली. बाई म्हणली, नाही दम निघायच त्याला. बरं, बाई गाडीत जाऊन पाऊस तिकडून नाही तर याला उचलू टाकायला लागलं तिकडं. हा म्हणला, बाबाचं ऐकून तर बायकून निघून जाईन बा. एक तर 10 वर्ष लागली जमाया करता. तो म्हणला, आधार कार्ड बदलवणं तवा जमलंय माझं. हा घाई तिच्या मागं बस स्टँडवर. आता मला खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही रुसून गेलात आणि तुम्ही एसटीच्या खिडकीतून नवऱ्याला पाहताय. तुम्ही रुसलेल्या आहात, भांडणं झालेत आणि नवरा तिकून आलाय. तुम्ही एसटीतून खाली उतरून येतान का दुसरीकडे तोंड करतान? फुगराट. बाई याची वाट पाहत होती. बाईने इकडं तोंड केलं बा. हा खिडकीपाशी आला. हा म्हणला, खरंच चालली आहे? बाई एक नाही 2 नाही, बाई फक्त शांत. तो म्हणला, बघ चालली तर जपून जाय. पवसल्यावर मला एखादा मिस कॉल मार, आणि बाकीचं जाऊ दे, मरू दे. तो अंगावर दागिने बी भरपूर आहेत. दागिन्याचं मरू दे, पण एसटीत जर कुठं पलटी झाली, धड तू इकडची न तिकडची, मला लई काळजी वाटती. तेवढ्यात तिनं खिडकीच्या खाली मुंडकं काढलं. ती म्हणली, माझं जाऊ द्या, मरू द्या, पण तुम्ही अजून कधीच गॅस पेटवला नाही. आपला पिठाचा डबा आहे ना, त्याच्यात एक डबा आहे. त्या डब्यात एक बारीक डबा आहे, आणि त्या डब्यात एवढी चहा पावडर आहे. चहा करा आणि प्या. तो मला, माझं जाऊ दे, मरू दे, पण मला तुझीच लई काळजी वाटती. ती म्हणली, हा बा, तुम्ही कधी भाकरी टाकल्या नाही. शेजारच्या संगीता वहिनीला बोलून घ्या, 2 भाकरी टाकून घ्या.
तो म्हणला जायचं एवढं अर्जंट आहे का? आले दोघं जण गप्पा मारीत. शहाण्यानं नवरा बायकोच्या भांडणात पडू महाराज अवघड काम आहे ते. संसाराचं तत्वच असं आहे महाराज. संसार एक अशी गोष्ट आहे, असं सांगतात या संसारामध्ये तुम्ही किती संसार करा पण संसार म्हटलं का अपूर्णांक आहे आणि परमार्थ म्हटलं का पूर्णांक आहे. तुम्ही बघा, मंदिर बांधा देवळाच्या कामा कळशू. मंदिरावर कळस चढवला का लोक म्हणतात मंदिर पूर्ण झालं. 4 कोटीची इमारत बांधा, 5 मजले बांधा, 10 मजले बांधा, वर माणूस एवढा एवढा गजाचा तुकडा ठेवतो. ठेवता ना? ठेवता का? अहो ठेवता का? कशाला? भाजी घ्यायला? कशाला? परत वर बांधायला. तो म्हणतो माझ्या चिन्हे बांधणं झालं तर पोऱ्या बांधीन, पोराच्या नाही बांधणं झालं तर पण ना तू बांधू तो तू टिकला पाहिजे ना. महाराज संसार म्हटलं का पूर्णांक आहे आणि परमार्थ म्हटलं का पूर्णांक आहे. पण तुकोबाराय सांगतात तुम्हाला हा संसार सोडा असं अजिबात मी म्हणत नाही. कारण असं आहे, संसार सोडा जर तुकोबाराय म्हणत असतील तर तुकोबारायांचं गाथापारायण ज्यांनी केलं त्यांच्या लक्षात येईल. तुकोबारायाच्या गाथ्यामध्ये सुरुवातीला अभंग आहे सोडीला संसार आणि थोडं पुढे गेलात का परत एक अभंग अजून कानावर येतो सुखे करावा संसार. प्रश्न आहे संसार सुखानं करायचा की संसार सोडायचा आहे. इथं संन्यासी आला का तो सांगतो संसारामध्ये तथ्य नाही आणि संसारिक आला की तो सांगतो संसार परमार्थ, संसार करून परमार्थ करावा. समाजापुढे प्रश्न उभा असा आहे नेमकं करायचं काय. ऐका बारकाईनं, संसार सोडायचाही नाही आणि संसार सुखानं करायचाही नाही. प्रश्न आहे साधकाला मी नेमकं करू काय. तुकोबाराय सांगतात तुम्हाला जर माझी भाषा समजत नसेल तर तुम्ही माऊली ज्ञानोबारायाला विचारा. माऊली ज्ञानोबारायानं इतकं गोड उत्तर दिलंय त्याचं ऐका. माऊली ज्ञानोबाराय सांगतात तुम्हाला मी संसार कराई म्हणणार नाही आणि तुम्हाला मी संसार सोडाई म्हणणार नाही. मग करायचं काय? खूप गोड उत्तर आहे बघा. आसोनी संसारी जीवा वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. पण माऊली ज्ञानोबारायांची भाषा अवघड आहे काका. एक वेळेला सगळ्या गोष्टी समजतील पण माऊली ज्ञानोबारायांची भाषा कळण्याकरता माऊली ज्ञानोबारायाचीच कृपा लागते. जाऊ द्या. बघा ना किती गोड उत्तर आहे. संसारी, लक्षपूर्वक आहे का, संसारी असावे आसोनी नसावे पण भजन करावे वेळोवेळा. का? रिकामा अर्ध घडी राहू नको, सतत करा भगवंताचं चिंतन करा. सदा नाम घोष करू हरि कथा हो, सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार हो, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सर्व अलंकार, सर्व अलंकार. जर समाधान मिळवायचं असेल तर त्याच्याकरता सदा नाम घोष करू हरिकथा. त्याच्यामुळं फायदा एकच शब्द देण्यात ठेवायचा, समाधान भेटेल. आणि कारण समाधान भेटलं का ज्या ठिकाणी समाधान आहे, समाधान त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे, त्याच ठिकाणी समाधान आहे. ऐका, ही भाषा जर जड वाटत असली तर माझ्या नाथबाबाला विचारा. नाथबाबा सांगतात संसार सोडायचा का संसार सुखानं करायचा. गोड वर्णन केलंय नाथबाबानं बघा. पक्षी अंगानी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. तैसे असावे संसारी. जो वरी प्राचीनाची दोरी. पक्षी अंगणामध्ये उतरतात, दाणे वेचतात आणि भुरकण उडून जातात. तैसे असावे. मावशी समजण्याकरता सांगतो तुम्हाला ऐका. आम्ही आता येता येता शिक्रापूरमध्ये सफरचंदाची ट्रक पलटी झाली होती. कशाची? कशाची? हे असं थोडं ढिलं सोडलं गेलं गाळ होतं तुम्ही. कशाची?
सफरचंदाची. बरेच लोक जमले होते ट्रक जवळ सफरचंद ट्रक मध्ये भरून द्यायला. हा कशाला? हा गोळा करायला. मी झोपलेलो होतो, आमच्या ड्रायव्हरनं पाहिलं. आमचा ड्रायव्हर मला म्हटला, बाबा उठा उठा, सफरचंदाची ट्रक पलटी झाली. मी म्हटलं जाऊ दे, होते लोक मग खाऊ घाली ते आपल्याला. तो म्हटला बाबा लई लाल कलर आहे. मी जसं ते आल्यापासून त्या लाल कापडाकडे पाहतोय ना तुमच्या खाली हात हरलेलं, मला सफरचंद दिसू राहिली तेव्हापासून. तो म्हणला बाबा घेऊ नका, पण एकदा काच खाली करून तर बघा. मी आपलं उठलो आणि पाहिलं, एवढे लोक तुटून पडले होते. एवढा फ्रेश कलर होता, माझ्याही तोंडाला पाणी आलं थोडं. मी त्याला म्हटलं तुझ्या काय डोक्यात आहे? तो म्हणला काय नाही बाबा, मला वाटत होतं एक एक खायला पाहिजे. म्हणलं घे मग गाडी साईडला. पण त्याला म्हणलं गाडी थोडी आडून गेला, नाही तर लोक म्हणतील बाबा सफरचंद गोळा करीतोय. मग त्यानं गाडी थोडी साईडला लावली. त्यानं 2 आणले. 2 आणल्यानंतर त्यानं एक खाल्लं आणि मी एक खाल्लं. मग आम्ही एक एक खाल्ल्यानंतर निघावा का नाही? निघायला पाहिजे. तुम्ही आज त्यात अरे भामट्या पाना, आम्ही निघायला पाहिजे, तुम्ही भरून आणली असती. वा रे धंदा. द्या इकडं लक्ष. तुम्हाला म्हणला बाबा 10-12 गाडीत टाकून घेऊ का? सांगायचं तात्पर्य ऐका, विनोद खूप महत्वाचा आहे, पण विनोदाचा सिद्धांत ऐका. ते का गुंतवणी राहते. धान्याची ट्रक पलटी होऊ द्या रस्त्यावर, धान्याची ट्रक पलटी होऊ द्या रस्त्यावर, पक्ष्यांचा थवा उतरू द्या. पक्षी 4-5 दाणे उचलणार आणि बाकीचे दाणे माणूस गोळा करणार. एका गुंतवणी राहती तैसे असावे संसारी, आणि जो वरी प्राचीनाची दोरी. विठाला 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 विठाला.